नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणते राज्य हे सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच केरळ हे राज्य सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. केरळमधील सर्व 14 जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंग केंद्र उभारण्यात आलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. WHO ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आता नुकत्याच WHO मध्ये या निवडणुका पार पडलेल्या आहेत व त्यामध्ये दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजेद यांची निवड झालेली आहे. मित्रांनो, या ज्या सायमा वाजेद आहेत या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या आहेत. याबरोबरच त्या एक ऑटिझम तज्ञ सुद्धा आहेत आणि आता त्यांची 4 वर्षासाठी WHO च्या दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक म्हणून निवड झालेली आहे. त्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारतील व 2028 पर्यंत त्या या पदावर राहतील. बरं, सध्या या पदावर कोण कार्यरत आहेत? तर भारताच्या डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंह या सध्या या पदावर कार्यरत आहेत आणि या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. बरं, WHO विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झालेली आहे आणि दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन सुद्धा साजरा केला जातो. मुख्यालयाचं स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे आणि सध्या डॉक्टर टेड्रोस अधानोम हे WHO चे महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 2023 साठीचा ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे? तर हा जो ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड आहे हा भारतीय वंशाच्या नंदिनी दास यांना जाहीर झालेला आहे. आणि त्यांच्या कोणत्या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा जो पुरस्कार आहे यामध्ये विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर 25,000 पाऊंड इतकी रोख रक्कम यामध्ये देण्यात येते. आणि मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार याआधी नायफ अल-रोदन पुरस्कार म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर त्याला ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड असं नाव देण्यात आलेलं आहे. या पुरस्काराची स्थापना कधी झाली आहे? तर 2013 मध्ये गैर काल्पनिक साहित्याचा सन्मान करण्यासाठी या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. बरं, याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफटाईम अवॉर्डने मायकल डग्लस यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. जागतिक शिक्षक पुरस्कार दीप नारायण नायक 2022-23 साठी बेस्ट इनोव्हेशन इन रिफायनरी पुरस्कार मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड. मणिपुरी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार दिलीप नोंगमेतम. टाटा लिटरेचर लाईव्ह जीवन गौरव पुरस्कार तामिळ लेखिका अंबाई. ग्लोबल इंडियन अवॉर्डने सुधा मूर्ती यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. गणितातील सहस्र रामानुजन पुरस्कार हा रुई जियांग झांग यांना देण्यात आलेला आहे. तर दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराने वहिदा रहमान यांना सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतेच युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या यादीत भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे? तर आता ही जी युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची यादी आहे यामध्ये जगातील एकूण 55 शहरांचा समावेश करण्यात आला असून त्यात 2 भारतीय शहरांचा समावेश आहे. ही 2 भारतीय शहरे कोणती? तर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहराचा समावेश संगीत श्रेणी अंतर्गत करण्यात आला आहे. तर केरळच्या कोझिकोडाचा समावेश साहित्य श्रेणी अंतर्गत करण्यात आलेला आहे. बरं, याआधी सुद्धा भारतातील काही शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. 2021 मध्ये हस्तकला आणि लोककला श्रेणी अंतर्गत श्रीनगर. 2019 मध्ये चित्रपट श्रेणीत मुंबई तर गॅस्ट्रोनॉमी श्रेणीत हैदराबाद. 2017 मध्ये चेन्नई शहराचा समावेश द क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक श्रेणी अंतर्गत करण्यात आला होता. 2015 मध्ये हस्तकला आणि लोककला श्रेणी अंतर्गत जयपूर तर द क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक अंतर्गत वाराणसी या शहरांचा समावेश करण्यात आला होता. आता इथे युनेस्कोचा उल्लेख आलेला आहे, तर युनेस्कोचं फुल फॉर्म काय आहे? तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी झाली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे व सध्या याचे महासंचालक कोण आहेत? तर ऑड्रे आजोले हे या संस्थेचे सध्या महासंचालक आहेत आणि एकूण 193 देश हे या संघटनेचे सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 4 पहा. कोलकात्यातील राजभवन येथील आयकॉनिक थ्रोन रूमला कोणत्या भारतीय महापुरुषाच्या नावावरून नाव देण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या थ्रोन रूमला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरून सरदार वल्लभभाई पटेल युनिटी कक्ष
असं नाव देण्यात आलेलं आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कोलकात्यातील राजभवन येथील थ्रोन रूम आता सरदार वल्लभभाई पटेल युनिटी कक्ष या नावाने ओळखली जाईल. प्रश्न क्रमांक 5 पहा. ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानाबद्दल द्वितीय रोहिणी नय्यर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता या द्वितीय रोहिणी नय्यर पुरस्काराने दीनानाथ राजपूत यांना सन्मानित करण्यात आलेला आहे व त्यांना हा पुरस्कार छत्तीसगड मधील बस्तर येथील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो रोहिणी नय्यर पुरस्कार आहे, हा पुरस्कार प्रख्यात अर्थतज्ञ रोहिणी नय्यर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी दिला जातो आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर या पुरस्कारामध्ये 10 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येतं. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर मेक्सिको सिटी ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेचं विजेतेपद हे मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलेलं आहे आणि आता या सीझन मधील एकूण 18 सामन्यामधील त्यांचं हे 16वं विजेतेपद आहे. तसेच हे विजेतेपद त्यांच्या कारकिर्दीतील 51वं विजेतेपद आहे व याबरोबरच आता त्यांनी 4थ्या क्रमांकावरील ॲलन प्रॉस्ट यांची बरोबरी केलेली आहे. याआधी ज्या मॅक्स वर्स्टापेन यांनी स्पर्धा जिंकलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहून घेऊया. यामध्ये US ग्रँड प्रिक्स, कतार, जपान, इटालियन, डच, बेल्जियम, हंगेरियन, ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन, कॅनेडियन आणि स्पेनिश ग्रँड प्रिक्सचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. वर्ल्ड फूड इंडिया या मेगा फूड इव्हेंटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? तर या वर्ल्ड फूड इंडियाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि हा जो कार्यक्रम आहे याचं उद्घाटन 3 नोव्हेंबर म्हणजे आज होणार असून हा कार्यक्रम 5 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे आणि याचं आयोजन कुठे करण्यात येत आहे, तर दिल्लीतील भारत मंडपम येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. तसेच मित्रांनो, ही या कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती आहे. याआधी हा कार्यक्रम प्रथम 2017 मध्ये आयोजित करण्यात आला होता, पण त्यानंतर कोविडमुळे हा कार्यक्रम आयोजित होऊ शकला नाही. प्रश्न क्रमांक 8 पहा. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जोखीम टाळण्यासाठी किती देशांनी ब्लॅचले जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आहे? याआधी आपण पाहिलं होतं की AI सेफ्टी समिट ही ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि या AI सेफ्टी समिट अंतर्गतच हा बॅचले जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला आहे आणि यावर एकूण 28 देशांनी स्वाक्षरी केली आहे. बरं, यामध्ये आपल्या भारताचा समावेश आहे का? तर यावर आपल्या भारताने देखील स्वाक्षरी केलेली आहे आणि जी समिट आहे ही बेस्ले पार्कमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी या जाहीरनाम्याला बेस्ले असं नाव देण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रातील शेवटचा प्रश्न पहा. नुकतेच आता सलीमुल हक यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर हे जे सलीमुल हक आहेत हे एक हवामान तज्ञ होते आणि आता त्यांचं वयाच्या 71व्या वर्षी बांगलादेशामधील ढाका येथे निधन झालेलं आहे. आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की सलीमुल हक हे कोणत्या देशाचे आहेत, तर ते बांगलादेशाचे आहेत आणि त्यांनी इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंटचे संचालक म्हणून देखील कार्य केलं होतं. याबरोबरच सलीमुल हक हे इंडिपेंडंट युनिव्हर्सिटी बांगलादेशमध्ये प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत होते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जगातील पहिल्या AI सेफ्टी समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.